मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राला खरा महाराष्ट्र ज्यांनी दाखवलं, एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता आदरणीय किरणजी सोनावणे सर यांना आपण निमंत्रित करूया. एकदा शहापूरकरांच्या वतीनं जोरदार टाळ्यांचा गजरा. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या महामूल्यांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देहाचं बलिदान केलं, त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. विचारपीठावर उपस्थित आणि विचारपीठाच्या समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनी, विचारवादळ या वृत्तवाहिनीच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं मी शहापूरमध्ये आलेलो आहे. आणि शहापूरचा आणि माझा जो ऋणानुबंध आहे अत्यंत जुना आहे. शहापूर म्हटलं की हे माझ्या मामाचं गाव आहे. आणि मामाच्या गावाला आलो की ज्या पद्धतीनं माणसाला आनंद होतो त्या पद्धतीचा आनंद मला आज झालेला आहे. याचं कारण असं आहे की माझ्या बालपणापासून अनेक वेळा मी या ठिकाणी आलेलो आहे. मी स्वाध्यायामध्ये काम करत असताना या इथल्या असणाऱ्या शहापूरमधल्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये भगवद्गीतेवरती प्रवचन करायसाठी आलो होतो. त्यामुळे मी यापुढे जे बोलणार आहेत त्यांनी तुम्ही लक्षात ठेवावं की धर्माचा माझा अभ्यास आहे. त्याच्या अगोदर त्याच्यानंतर शहापूर म्हटलं की मला माझे मित्र आणि जवळचे स्नेही की जे कधीही मला फोन करून कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे फोन करायचे आणि ज्यांचा अतिशय कमी वयामध्ये दुर्दैवी अंत झाला असे माझे मित्र स्नेही जवळचे असे बाळ जगे यांची सुद्धा आठवण आल्याशिवाय राहत नाही. शहापूर म्हटलं की अनेक तीन धरणांनी वेढलेला तालुका जरी असला तरी जसा आम्ही इथे उल्हासनगरमध्ये राहतो तसा नुसता फेब्रुवारी महिना जरी उघडला की पहिली बातमी यायची की पाणी टंचाईसाठी आंदोलन शहापूरमध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा जिल्हा आहे. बाजूला माऊली किल्ला आहे, इकडे बाजूला मुरबाडला ज्यांनी धरातीर्थ पडले अशा पद्धतीचे भाई कोतवाल आणि हिराजी पाटलांचा असणारा दुसऱ्या प्रकारचा किल्ला आहे. वास्तविकता कृतज्ञता सोहळ्यामध्ये बोलत असताना माझ्या ऐवजी माझ्या अगोदर माझे मित्र आणि देशातलं अत्यंत अभिनंदनीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे राजू परुळेकर सर येणार होते. पण राजू परुळेकर सरांचा एक व्हिडिओ त्यांनी पाठवलेला, तो व्हिडिओ आपल्याकडे असेल तर तो समजा 1 मिनिटाचा व्हिडिओ जर आपण लावला तर मला असं वाटतं की नेमकं त्यांनी त्या संदर्भात न येण्याचं काय कारण आहे तर ते आपल्याला सांगतील. तर कृपया विनंती आहे की तेवढा एक व्हिडिओ लावावा आणि त्यानंतर मी माझ्या दुसऱ्या गोष्टीला बोलण्याला सुरू करतो. मी लावतोय. नमस्कार तिवरे साहेब आणि शहापूरचे सगळे माझे बांधव भगिनी. मी आज येणार होतो परंतु अपरिहार्य कारणामुळे आणि घरातल्या काही इश्यूजमुळे मी येऊ शकलो नाही. मी आपला क्षमा प्रार्थी आहे आणि मी एवढं वचन देतो की पुढच्या वेळेला सांगतील त्या दिवशी आणि सांगितल्या वेळेला मी तुमच्यासाठी येईन आणि भाषण करेन. हे भाषण माझं कर्ज राहिलेलं आहे शहापूरवरचं, ते मी नक्की फेडेन. आणि माझ्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच केवळ मला थांबावं लागलं, अन्यथा मी नक्की आलो असतो. मी शब्द दिला होता तिवरे सरांना, किरण सोनावणेनं, आणि तो मी पाळीन. आज पाळू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व.
आपण मला समजून घ्याल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद. कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधताना मित्रांनो, मला एकूणच भारतीय संविधान, त्या संदर्भातल्या देशाची परिस्थिती आणि एकूण सगळाच जो पट आहे असा एखाद्या चलचित्रपटासारखा जाताना दिसतोय. 2014 साली जे जन्माला आले अशा लहान पोरांशी मी बोलणार नाहीये. 2047 म्हणजे 1947 साली जी लोक जन्माला आली आणि ज्यांना असं वाटतं की भारत नावाचं राष्ट्र जन्माला आलं, त्यांच्याशी मला संवाद साधायला आवडेल. याचं कारण असं आहे की 1947 साली या देशाची स्थिती काय होती. लोकांना असं वाटतं की या देशात आता जसा दिसतो आहे तशाच प्रकारचा देश होता, पण असं नव्हतं बंधूंनी भगिनींनो. 650 वर्षाची इस्लामी गुलामगिरी आणि 250 वर्षाची जवळपास ब्रिटिश गुलामगिरीतून हा देश मोठ्या ताकदीनं एका अर्थानं एकत्रित होऊन माणुसकीच्या याच्यातनं नव्या पद्धतीनं लोकशाही राज्य म्हणून उभा राहिला होता. हा लोकशाही राज्य उभं राहत असताना सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आला होता की या देशाची राज्यघटना असावी तरी कशी आणि कुणी ती लिहावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही या भारतीय घटनेसाठी लिहिण्यासाठी पहिली चॉईस या देशातल्या नेत्यांची नव्हती. याचं कारण तुम्हाला असं सांगतो की त्यांना माहीतच नव्हतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातल्या असणाऱ्या 13 घटनातज्ञांपैकी नंबर 2चे घटनातज्ञ आहेत आणि ते देशाची घटना लिहू शकतात. मग काय केलं, पंडित नेहरूंनी त्यांच्या ज्या बहीण होत्या नेहरू म्हणून, लक्ष्मी नेहरू, त्यांना लक्ष्मी पंडित म्हणून त्यांना पाठवलं परदेशामध्ये आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला इंग्रज लोक स्वातंत्र्य देणार आहेत आणि स्वातंत्र्य जर देणार असतील तर आपल्याला आपल्या देशाची घटना बनवली पाहिजे. मग घटना बनवायची असेल तर त्या काळामध्ये अनेक देश, अनेक राष्ट्र जे आहेत ते स्वातंत्र्य होत होते आणि स्वातंत्र्य होत असताना जगामध्ये अनेक असे 13-14 अशी लोक होती की जे घटना लिहिण्यामध्ये तज्ज्ञ होते आणि ते घटना लिहून द्यायचे. त्याच्यामध्ये अनेक लोक होते. त्यातले अनेक लोकांना जाऊन लक्ष्मी पंडित भेटल्या तर त्यांनी सांगितलं बाबा की आत्ता माझ्याकडे काही वेळ नाही आहे. काहींनी सांगितलं की 6 महिने थांबा, काहींनी सांगितलं की 2 वर्ष थांबा, काहींनी सांगितलं की 5 वर्ष. मला दुसऱ्या कुठल्याही देशाची घटना लिहिण्यासाठी वेळ नाही. पण गंमत अशी झाली की त्या काळामध्ये लक्ष्मी पंडितांच्या सोबत BN राव म्हणून जे होते ते सुद्धा इंग्लंड, अमेरिका, वेगवेगळ्या देशांमध्ये दौरा करत होते आणि ते करत असताना त्या काळामध्ये त्यांना एका आयवर जेनिंग नावाचे ग्रस्त जे होते त्या आयवर जेनिंगने सांगितलं की त्यांना पहिल्यांदा विनंती केली की तुम्ही आपल्या देशाची, आमच्या देशाची घटना लिहा. पण त्यांनी सांगितले की माझ्याकडे अगोदरच 2 देशांच्या राज्यघटना लिहिण्याचं काम आहे. तुम्ही 2 वर्ष थांबलात तर मी तुमच्या देशाची सुद्धा राज्यघटना लिहून देण्यासाठी तयार आहे. त्याने म्हणले की बाबा, त्यानंतर त्यांनी परत त्या BN रावना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येण्यापेक्षा तुमच्या देशामध्ये 3 अशी लोक आहेत की जे देशाची घटना लिहू शकतात. तर त्यांनी विचारलं अरे आमच्या देशामध्ये आणि अशी 3 लोक आहेत आणि आम्ही जगात कशासाठी फिरतो. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या देशामध्ये MJ जयकर म्हणून जे आहेत ते एक पहिले आहेत, ते घटना लिहू शकतात. त्यानंतर तेज बहादूर सप्रू म्हणून जे आहेत ते तुमचे घटना लिहू शकतात आणि त्याच्यापेक्षाही चांगले जगामध्ये ज्यांचं नाव आहे डॉक्टर BR आंबेडकर, हे तुमच्या देशाची घटना लिहू शकतात. लक्ष्मी पंडित अतिशय आनंदाने परत देशामध्ये आले. मग त्यांचं ठरलं की ते पहिल्यांदा MJ जयकरांकडे गेले आणि MJ जयकरांनी त्यांनी विनंती केली की भारताला स्वातंत्र्य मिळतंय आणि या देशाची पहिली घटना लिहिण्याचं भाग्य किंवा तुम्हाला संधी मिळते तर तुम्ही या देशाची घटना लिहावी. MJ जयकरांना माहिती होतं की भारत हा काही साधा सुद्धा देश नाहीये. भारत हा अनेक जातींचा, अनेक धर्मांचा, अनेक पंथांचा, अनेक वर्गांचा, अनेक असणाऱ्या रूढी परंपरांचा देश आहे. या देशाची घटना या संपूर्ण देशाला एकत्र बांधण्याचं सूत्र जरा जरी कुठे समजा माझ्याकडून चूक झाली तर या देशातले लोक मला आणि माझ्या समाजाला काही सोडणार नाही. तेज बहादूर सप्रूंकडे गेले. तेज बहादूर सप्रूंना सुद्धा विचारलं गेलं की तुम्हाला या देशाची राज्यघटना लिहिण्याची संधी मिळते तर तुम्ही येऊन या देशाची
राज्यघटना लिहा म्हणून. तेज बहादूर सप्रू सुद्धा MJ जयकर सारखे हुशार होते. त्यांना माहिती होतं की जर समजा या देशातले असणारे विविध पंथ, मी तर अल्पसंख्याक गटातला आहे, उद्या जर समजा या राज्यघटनेच्या संदर्भात काय वेगळ्या प्रकारचं चित्र उभं राहिलं किंवा काही जर समजा त्रुटी राहिल्या, काही जर म्हणजे प्रकार घडला, तर त्या निमित्तानं या देशातली लोक किंवा हा देश मला माफ करणार नाही. आणि मग सरते शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे हे काम आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा मी या देशाची घटना लिहील म्हणे, लिहायला काही प्रॉब्लेम नाही. पण ही घटना लिहिल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अनेक लोक सांगतात की या देशातल्या असणाऱ्या अमक्या देशातली कॉपी आहे, ही घटना म्हणजे 1935चा कायदा कॉपी केलेला आहे. वास्तविकता ही सगळी मूर्खाची बडबड आहे. याच्या संदर्भातली कुठल्याही प्रकारचं पुरावे नाही आहेत. तुम्हाला सांगतो की एकंदरीत ज्यावेळेस भारतीय राज्यघटनाची मसुदा कमिटी तयार झाली, त्या मसुदा कमिटीच्या समोर कमीत कमी 7,635 प्रस्ताव आले होते. 7,735 प्रस्ताव त्या घटना समितीकडे आले होते. त्यापैकी 2,374 प्रस्तावावरती या राज्यघटनेच्या एकंदरीत त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यातनं सगळ्या प्रकारची चर्चा होऊन त्यानंतर 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांनी ही भारतीय राज्यघटना अवतरणीला आली. भारतीय राज्यघटना म्हणजे भारतीय राज्यघटना अचानक आलेली आहे का? जगामध्ये किती प्रकारच्या राज्यघटना आहेत हे जर विचार आपण केला तर जगामध्ये घटनेच्या संदर्भात बोलताना लिखित आणि अलिखित अशा प्रकारच्या घटना आहेत. त्याच्यानंतर इव्होल्युशन झालेली एक राज्यघटना असते, रेव्होल्युशनमधून आलेली राज्यघटना असते. तर भारतीय राज्यघटना कशी आहे? तुम्ही जर पाहिलं तर इंग्लंडची राज्यघटना जी आहे ती इव्होल्युशनमधून आलेली आहे. त्यांचे पारंपरिक कायद्यातून होत पुढे होत त्यातनं दुरुस्ती होत तशा प्रकारची सत्ता. तुम्ही अमेरिकेची आणि रशियाची राज्यघटना जर पाहाल तर ती जी आहे ती रेव्होल्युशनमधून आलेली राज्यघटना आहे. तिथे क्रांती घडली, लोकांनी आपल्या स्वतःचं राज्य केलं आणि नव्या प्रकारची क्रांतीतून आलेली राज्यघटना आहे. पण आपल्या भारताची राज्यघटनेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भारतीय राज्यघटना ही एव्होल्युशनमधून पण आलेली आहे, रेव्होल्युशनमधून पण आलेली आहे आणि त्याच्याबरोबर डेलिब्रेशनमधून सुद्धा आलेली आहे. त्याचं डेलिब्रेशन म्हणजे काय? तुम्ही पहा की इव्होल्युशन म्हणजे आपल्याकडे पहिला कायदा 1909 साली आला, दुसरा कायदा 1919 साली आला, तिसरा कायदा 1935 साली आला आणि त्यानंतर भारतीय राज्यघटना आपल्याकडे आली. त्यामुळे इव्होल्युशन होत आलेली आपली ही घटना आहे. क्रांती म्हणजे या देशात असणाऱ्या ब्रिटिशांचं राज्य हटून आपण या इथे असणाऱ्या लोकांनी क्रांती केली आणि आपलं स्वतःचं राज्य स्थापन केलं. त्यामुळे या देशाची घटना ही क्रांतीतून म्हणजे रेव्होल्युशन मधून आली. या देशाची राज्यघटना ही डेलिब्रेशन मधून आलेली आहे. डेलिब्रेशन म्हणजे संवादातून आलेली आहे. तुम्ही पहा की ज्याला कुणाला भारतीय राज्यघटना कशी घडली पाहिजे असेल तर त्याचे 10 खंड आहे. डिबेट्सचे 10 खंड ठेवलेले आहेत. ते 10 खंड जर तुम्ही वाचले तर तुम्हाला असं कळेल की एका गोष्टीवरती त्या ठिकाणी 1-1, 2-2, 4-4 दिवस त्या संदर्भातली चर्चा चालू होतात. राज्यघटनेचं पहिलं कलम जे आहे ते पहिलं कलम काय सांगतं की इंडिया दॅट इज भारत. त्यामुळे तुम्ही दुसरी कुठलंही नाव घेत असाल तर या देशाला ते लागू होत नाही. हा देश इंडिया दॅट इज भारत आहे. त्यानंतर या देशातल्या असणाऱ्या वास्तविकता आत्ता आपण पाहतोय की या ठिकाणी 2023 साली मिंट नावाच्या असणाऱ्या एका साप्ताहिकामध्ये या देशातल्या असणाऱ्या नीती आयोगाचे जे प्रमुख आहेत विवेक देब्रॉय, त्यांनी एक आर्टिकल लिहिलं की या देशाची राज्यघटना बदलण्याची वेळ आलेली. वास्तविकता विवेक देब्रॉय जे आहेत ते काही नवीन बोलत नाहीये. या देशाची राज्यघटना बदलली पाहिजे अशा पद्धतीची पहिले अगदी 1947 साली ज्यावेळेस घटना समिती चालू होती त्या काळात या देशातल्या असणाऱ्या ऑर्गनायझरमध्ये या देशातली जी लोक होती त्या देशातल्या लोकांनी ऑर्गनायझरमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहित असताना या देशाला नवीन घटना कशाला पाहिजे, या देशात तर अगोदरच घटना आहे, आणि अशा प्रकारचं करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकूण घटना समितीवरती त्या संदर्भामध्ये टीका उचलली होती. पण मग काय झालं, आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं की भारतीय राज्यघटनेचं वाटप करण्यात आलं. तुम्ही म्हणाल की मी एक प्रस्ताविका वाटलेली आहे आणि तुम्ही असं म्हणता आहात की भारतीय राज्यघटनेचं वाटप केलेलं आहे. ही खरोखरच जी प्रस्ताविका आहे तीच भारतीय राज्यघटना आहे. तुम्ही म्हणा असं कसं काय, मी तर पत्रकार आहे, त्यामुळे पत्रकाराचं मत तुम्ही ग्राह्य माना नको माना, पण तुम्ही एका घटना तज्ज्ञाचं मत तर मान्य शकता. या देशातले अतिशय उच्च कोटीचे घटना तज्ज्ञ उपेंद्र बक्षी म्हणून आहेत. उपेंद्र बक्षींनी सांगितलेलं आहे की या देशातलं जे उद्देशिका आहे, या देशाच्या घटनेची जी प्रास्ताविक आहे ती भारतीय राज्यघटना आहे, आणि बाकीची उरलेली राज्यघटना जी आहे ती फुटनोट आहे, ती तळटीपा आहे. त्यामुळे एकंदरीतच आज आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाच्या निमित्तानं भारतीय राज्यघटना स्वतःच्या घरी घेऊन जातो. त्या भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात जे बदल करणारे लोक आहेत ते ठराविक वर्गाचे आहेत, ते खूप कमी आहेत, पण ते नेहमी एक प्रकारचा त्यांचा जो अजेंडा असतो तो सातत रेटत असतात. पण आपण काय असतो की आपण वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेले असतो, आपण एकमेकांशी बोलत नाही. आता सुद्धा ते अल्पसंख्याक आहेत, आता सुद्धा देशामध्ये त्यांना 32% वरती मतदान नाहीये, त्यांच्या विरोधात 68% लोक आहेत, पण 68% लोक एकत्र नाही आहेत म्हणून ते ट्यूट्यू करतायत. त्यामुळे त्या काळापासून भारतीय राज्यघटनेच्या विरोधात बोललं जात होतं. इतकंच काय, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेचा पुनर्विलोकन आयोग नेमण्यात आला. पुनर्विलोकन आयोग नेमण्याच्या ऐवजी त्या काळामध्ये इंडिपेंडंट नावाच्या मॅगझिनमध्ये एक आर्टिकल लिहिलं गेलं होतं. त्या आर्टिकलमध्ये असं लिहिलं होतं की जर समजा तुम्हाला भारतीय राज्यघटनेचं पुनर्विलोकन करायचं असेल तर त्याच्या अगोदर आत्तापर्यंत जी काही कामं झाली त्या संदर्भात भारतीय राज्यघटनेप्रमाणे किती कामं झाले त्याचा आढावा घ्या. त्याचा आढावा न घेता, त्याचं ऑडिट न करता भारतीय राज्यघटनेचं पुनर्विलोकन, याचं कारण काय आहे की या देशातल्या असणाऱ्या व्यवस्थेला, या देशातल्या असणाऱ्या बहुजन समाजाचं नेतृत्व बिलकुल मान्य होत नाही. मला खूप आनंद वाटतोय काशीनाथ तिवरे सरांचं खरं म्हणजे अभिनंदन करायला. आत्तापर्यंत भारतीय संविधानाच्या संदर्भात आम्ही कुठेतरी आंबेडकर नगरमध्ये बोलत होतो, कुठेतरी शिवाजीनगरमध्ये छोटाफार प्रमाणात बोलत होतो, पण आज आम्ही भगवान लॉन्समध्ये बोलतो आहोत. ही या प्रकारची क्रांती आहे. काय सांगत होतो मी याच्या प्रकारामध्ये की भारतीय राज्यघटना ज्या पद्धतीनं काम करते त्यातलं जे कलम आहे त्यातल्या पहिल्या कलमातल्या असणारं 12 नंबरचं कलम पहिल्यांदा आलं, आणि 12 नंबरच्या कलमाच्या नुसार पहिला कायदा पास झाला. पहिला कायदा काय पास झाला की यापुढे या देशामध्ये यापूर्वीचे जे सगळे कायदे आहेत ते रद्द ठरवण्यात येतील. यापूर्वीचे जे कायदे होते त्यामुळे एकाच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच फटकाऱ्यानं या देशातल्या विषमतावादी कायद्यांना, धर्मांधवादी कायद्यांना तिलांजली दिलेली आहे. हा त्यातला एकदम सगळ्यात पहिल्यांदा प्रस्ताविकाच्या संदर्भात बोलत होतो मी. त्या काळामध्ये त्याची सुरुवात आहे आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक अशा प्रकारची सुरुवात करण्यापूर्वी तो प्रस्ताव ज्यावेळेस घटना समितीच्या मध्ये आला त्यावेळेस प्रत्येक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ठराव दिले. कुणी सांगितलं की या प्रस्तावनेची सुरुवात देवाच्या नावाने करा. काही लोक काय म्हणाले की अल्लाह के नाम से करो. काही लोक काय म्हणाले वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशाची सुरुवात राज्यघटनेची जी आहे आम्ही भारताचे लोक म्हणून आपण करूया. त्यात वाद झाला. हा ठराव जो आहे तो मताला टाकण्यात आला. तुम्ही सगळेच्या सगळे भारतीय लोक त्याचे असणारे हे तुम्हाला व्यवस्थित ऐका की त्या काळात मताला टाकण्यात आलेल्या ठरावामध्ये आम्ही भारताचे लोक या असणाऱ्या सुरुवातीला 68 मतं पडली
आणि ही देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने किंवा गांधीजीच्या नावाने अशा प्रकारचे जे प्रस्ताव आले होते, त्याला जो ठराव पडला त्याला फक्त 43 मतं पडली. त्यामुळे भारतीय लोक त्या काळात सुद्धा हुशार होती, त्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात होती. वास्तविकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय देवाशी वाकडं होतं का? असं काही नाहीये. याचं कारण तुम्हाला असं सांगतो की देश चालवत असताना माणसं चालवतात, माणसं व्यवस्था निर्माण करतात, माणसं त्या संदर्भातली कामं करतात. त्यामुळे माणसाचा माणसाशी जो संबंध आहे त्या संदर्भातली घटना असली पाहिजे. त्याच्यासाठी देवानं आपल्याला जे दिलेले आहेत, देवाने मेंदू दिलाय, पंचेंद्रिय दिले आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी दिल्या आहेत, देवानं आपलं काम केलेलं आहे. पण माणूस म्हणून तुम्ही तुमचं काम करतायत की नाही ते जर करण्यासाठी असेल तर आम्ही भारताचे लोक, आम्ही आमच्या कामाला जबाबदार आहे. देव त्याला कुठल्याही प्रकारचा त्याचा हस्तक्षेप नाहीये, त्याचं काही काम नाही. या घटनेतलं असणारं तुम्ही जर पाहिलं महत्वाचं जे कारण आहे की त्यात जर आपण पाहिलं तर त्यातल्या 13 कलमापासून तर 30 कलमापर्यंतचे महत्वाचे मूलभूत अधिकारांचं कलम आहे. त्यातला 13वा तुम्हाला सांगितलं, 12-13 तुम्हाला सांगितलं मी. 14वा जो कलम आहे ते समतेचं तत्व आहे की या देशामध्ये सगळ्या लोकांना समान पद्धतीनं वागवलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. 15वं कलम आहे की वंश, जाती, धर्म याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तुम्ही भेदभाव करता कामा नये. 15/4च्या निमित्तानं तुम्हाला नोकरी करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर 16वं कलम या संदर्भातच आहे. 17वं कलम अस्पृश्यता निर्माणचं आहे, कुठल्याही पद्धतीने कुठल्याही माणसाची अस्पृश्य करता येणार नाही. आणि 19वी कलम आहेत ज्या कलमाच्या अधिकारी मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ते ऐकता आहात आणि बाकीचे सगळे लोक जे काही संघटन करायचं आहे माझ्या याच्याप्रमाणे 7 तुम्हाला स्वातंत्र्य जे मिळाले ते कलम 29च्या निमित्ताने. ही सगळी कलमं सांगायची कारण असे आहे की भारतीय राज्यघटनेला विरोध करणारे लोक नेमके कोण आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, म्हणून मी सांगतोय. काय देशाची परिस्थिती आजकालच्या काळामध्ये, भारतीय राज्यघटना अक्षरशः नष्ट करण्याचा, त्याला बाजूला काढण्याचा, त्याचा फक्त कव्हर ठेवायचं आणि आतला आत्मा काढून घेण्याची षडयंत्र या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कशा प्रकारचं षडयंत्र सुरू आहे? माझे मित्र राज असुरकरांनी काही उदाहरणं दिली, मी काही उदाहरणं तुम्हाला देणार आहे. आज देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्यातनं तुम्हाला असं दिसतंय की आता पूर्वी म्हणजे आजपासून ज्यावेळेस मी चळवळीत काम करत होतो त्यावेळेस स्टेजवर चढण्याच्या पूर्वीच कुठला तरी LIBचा माणूस यायचा आणि पटकन एक नोटीस द्यायचा, पटकन एक कागदपत्र द्यायचा आणि सांगायचा की सोनवणे साहेब तुम्हाला आम्ही नोटीस बजावतोय, तुम्ही कुठल्याही पद्धतीनं म्हणजे लोकांना भडकवणारं भाषण करता कामा नये, लोकांना असं करता कामा नये. आता परत एकदा ती सुरुवात सुरू झालेली आहे. गेले जवळपास महाराष्ट्रभर मी व्याख्यानं करत असताना पहिल्यांदा इथे खरं म्हणजे इथल्या पोलिसांना माझं नाव माहिती आहे की नाही माहीत नाही, पण त्यावेळेस पहिल्यांदा तिथे मी जळगावला गेलो असेल तर तिथे पोलीस लोक आले, मी अंमळनेरला गेलो असेल तिथे पोलीस लोक आले, मी आत्ता मध्यंतरी सातारला गेलो होतो, सातारला पोलीस लोक आले. वास्तविकता आम्ही भारतीय राज्यघटनेच्या बाहेर काही बोलत नाही. याचा आत्तापर्यंत लोक येत नाहीये, जास्त बोलत नाही आहेत, माझ्याकडे हे करत नाही आहेत. याचं कारण असं आहे की अजून मी तितका दखलपात्र झालेलो नाही आहे असं मला वाटतंय. थोड्या दिवसांनी अजून दखलपात्र होईल, त्यावेळेस परत तशा पद्धतीची लोक येतील आणि तशा पद्धतीच्या पोचपावत्या मला मिळतील. वास्तविकता तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आम्ही ठरवून टाकलेलं आहे की या देशामध्ये संविधानाच्या विरोधात जो माणूस असेल त्याच्या विरोधात त्या बोलल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मग तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका, पोलिसात टाका, खोटे गुन्हे टाका, आम्हाला ठार मारा, आमच्या घरावरती बुलडोजर चालवा, तुम्ही काही केलं तरी आम्ही तुम्हाला या देशाची एकात्मता, या देशातलं बंधुत्व, या देशातल्या स्वातंत्र्याच्या मूल्यांना हात लावू देणार नाही, ही आमची प्रतिज्ञा आहे. त्यामुळे हे परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही बोलत असताना तुम्ही पहा की देशामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे. आज देशातल्या असणाऱ्या विरोधी पक्षातल्या सरकारांना त्या संदर्भामध्ये गव्हर्नरच्या माताने त्यांची एक तर पॉवर काढून घेतली जाते किंवा गव्हर्नरच्या नावाने सतावलं जातं. आपण सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे. उद्धवजी ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या काळात एक काळी टोपीवाला इथे गव्हर्नर होता.
त्या गव्हर्नराला महात्मा फुले वगैरे कोण, सावित्रीबाई फुले म्हणून कोण माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून कोण नाही, आणि ते बावळट ध्यान इथं काही काही बोलत होतं. आणि त्याने अशा पद्धतीच्या या ठिकाणी या देशातलं असणारं एकंदरीत या राज्याचं वाटोळं केलं. अशा प्रकारची माणसं आहेत. तिथे दिल्लीमध्ये केजरीवाल आहेत. केजरीवाल ज्या पद्धतीनं काम करतायत ते सहन होत नाही, म्हणून त्या काळामध्ये स्वयंपूर्ण राज्य होतं, तर लगेच घाईघाई में अमित शहाने कायदा पास केला आणि त्या राज्याचे सगळे अधिकार आपल्याकडे घेतले. या देशावरती, ज्या देशातली असणाऱ्या सीमा असुरक्षित आहेत, या देशामध्ये असणारं मिझोराम असेल, मणिपूर असेल, पंजाब असेल, पंजाबचे शेतकरी सीमेवर येऊन थांबलेत, सीमेवर येऊन थांबलेले आहेत. त्यांच्यावरती अश्रुधूर सोडले जातात, रबरच्या बुलेट मारले जातात, जणू काही भारत पाकिस्तानची सीमा असेल अशा पद्धतीने तिथं लोक उभे केले जातात त्यांच्यासाठी. आणि त्यांनी केलेल्या ट्रॅक्टरला टँक म्हणतात ही लोक. हे जे पत्रकार, गोदी मीडियाचे पत्रकार आहेत, त्यांना तर वास्तविकता तुम्ही प्रत्येकानं खऱ्या अर्थानं देश बदलायचा असेल ना, तर पहिल्यांदा चॅनल पाहणं बंद करा. याचं कारण सांगतो तुम्हाला मी, याचं कारण तुम्हाला सांगतो की देशामध्ये 300 चॅनल्स आहेत आणि 300 सगळेच्या सगळे चॅनल्स आणि वृत्तपत्र जी आहेत ती सगळीच्या सगळी भांडवलदारांची आहे. आणि ते सगळे भांडवलदार त्या मोदीच्या गाठीला बांधलेले आहेत. मोदी त्यांचा एक प्रकारचा पपेट आहे. ते सगळे भांडवलदार राज्य चालवतात. भांडवलदार जसं सांगतो तशा पद्धतीने मोदी बोलतो, हा आजचा प्रकार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही जोपर्यंत ते बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. त्यांनी टँक आणले की शेतकऱ्यांच्या बातम्या दाखवल्या जात नाही, इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना होतात त्याच्या संदर्भात रिपोर्टिंग केलं जात नाही. त्यामुळे तुम्ही वादळ वार्तासारखं जे वृत्तपत्र असेल, यूट्यूब चॅनल असेल ते पाहत चला. याचं कारण असं आहे की आता आपण भांडवलदारांच्या मीडियावरती अवलंबून न राहता आता आपल्याला लोक मीडिया उभा केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. लोक मीडिया म्हणजे काय? तुम्हाला जर समजा शहापूरच्या चांगल्या बातम्या हव्या असतील तर तुम्ही ठरवा की या 4 पत्रकारांनी शहापूरचा मीडिया चालवायचा. तुमच्या शहापूरमधल्या माणसांनी त्याला दर महिन्याला फक्त 10,000 रुपयाचा जरी जीपे केला तरी मी तुम्हाला सांगतो की आज तक आणि झी टीव्ही पेक्षा चांगलं चॅनल ते चालवतो. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीचा मीडिया इथे चालतोय तो मीडिया, लोक असं म्हणतात मीडियाची मुस्कटदाबी होते. मीडियाची बिलकुल मुस्कटदाबी होत नाहीये. मीडियाला मलाई मिळते, मीडियाला जाहिराती मिळत आहेत. मीडियातले लोक त्या ठिकाणी आजकाल तर पूर्वी संपादक वगैरे पत्रकारांची म्हणजे नेमणूक करायची, आजकाल चॅनलच्या पत्रकारांची नेमणूक आणि चॅनलच्या संपादकांची नेमणूक जी आहे ती राजकीय पार्टीच्या ऑफिसमधून होते. त्या राजकीय पार्टीचा ऑफिस सांगतो की अरे हा पत्रकार जो आहे हा आमच्या विरोधात बोलतो, याला बदला, हा आम्ही सांगतो याला ठेवा, हा आमचं काम करेल. त्यामुळे पहिल्यांदा ह्या असणारा गोदी मीडिया बघणं आपण बंद केलं. वास्तविकता पत्रकारितेची स्थिती आजच खराब झालेली नाहीये. तुम्हाला मी सांगतो की 1999 पासून या भारतीय पत्रकारितेची अवस्था खराब झालेली आहे. भारतीय परिस्थितीची अवस्था कशी खराब झालेली आहे? त्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचे जे प्रमुख होते, त्या टाइम्स ऑफ इंडियाचे प्रमुख ललित जैन म्हणून होते. त्यांनी ललित जैननी त्या संदर्भामध्ये एक प्रकारचं मुलाखत देताना सांगितलं होतं की नाऊ वी आर नॉट इन द फील्ड ऑफ द जर्नलिझम, वी आर इन द बिझनेस ऑफ इन्फो एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट अँड इन्फो. आम्ही इन्फो एंटरटेनमेंट, माहिती आणि मनोरंजनाच्या युगामध्ये आम्ही या ठिकाणी काम करणारे लोक आहोत. आणि त्यामुळे त्या पद्धतीनं या ठिकाणी ही चालवलं जात आहे. तुम्ही पहा की टाइम्स ऑफ इंडियाचं जे 30-35 पानं असतात, एका पानाची तुम्ही छपाई करायला जा बघा किती आहे. त्या 50 पानांची छपाई करायची जर असेल आणि आपल्याला तर त्याचा खर्च 350-400 रुपये होतो. 350-400 रुपये खर्च करून तो जो 35 पानाचा पेपर आहे तुम्हाला 10 रुपयाला जर तो व्यक्ती देत असेल तर उरलेले पैसे तो कुठून घेतो? उरलेले पैसे तो सरकारकडून घेतो, तो जाहिरातदारांकडून घेतो. त्यामुळे त्याच्यासाठी जाहिराती महत्वाच्या आहे. तुमचे प्रश्न, तुमच्या बातम्या, तुमची असणारी दुःख ही महत्वाची नाही आहेत. त्यामुळे ज्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगली पत्रकारिता केली त्या सगळ्या पत्रकारांचा इतिहास काढून ठेवा, काढून बघा. त्यांना लोकांनी मदत केली आहे. जोपर्यंत लोकांसाठी लोकांनी चालवलेला मीडिया होत नाही तोपर्यंत या देशामध्ये परत नवीन पत्रकारिता तयार होणार नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 आणे 2 आण्याची वर्गणी काढून मूकनायक नावाचं पत्रक काढलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वृत्तपत्र काढली. या ठिकाणी विजय मराठा नावाचं वृत्तपत्र त्या काळात दिनकरराव जवळकर आणि अनेक लोकांनी काढलं होतं. खूप मोठी परंपरा आहे पत्रकारितेची. इतकंच काय, तुम्ही देशातल्या स्वातंत्र्य सैनिकाचं नाव घ्या मोठ्या आणि त्याचं वृत्तपत्र मी सांगू शकतो. पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव तुम्ही घ्याल तर नॅशनल हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र त्यांचं होतं. तुम्ही ही सुभाषचंद्र बाबूंचं नाव घ्याल तर त्यामधलं बेंगॉल टाइम्स म्हणून त्यांचं वृत्तपत्र होतं. तुम्ही कुठल्याही नेत्याचं, तुम्ही भगतसिंगांचं नाव घ्याल तर भगतसिंग सुद्धा पत्रकार होते. पत्रकार नुसते नव्हते तर ते कराचीला काँग्रेसचं अधिवेशन कव्हर करण्यासाठी गेले होते. त्यातनं तिथून ते मुंबईत महाराष्ट्राला आले. महाराष्ट्राला आल्यानंतर ते बाकीचं कांड म्हणजे बाकीच्या हल्ला करण्याच्या पूर्वी किंवा वेषांतर करण्याच्या पूर्वी ते या ठिकाणी रायगडावर गेले. रायगडावरती भगतसिंगांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मग त्यानंतर पुढच्या कामाला गेले. त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही अगदी कुठल्याही गोष्टीने सुरुवातीच्या काळामध्ये अशी ध्येयवादी पत्रकारिता होती. पण नंतर या ठिकाणी भांडवलदारी लोक घुसले आणि भांडवलदारांना कळालं की या ठिकाणी याच्यातनं फायदा मिळतो आणि राजकीय लोकांना सुद्धा खिशात ठेवता येतं. खिशात 2 प्रकारे ठेवता येतं. एक तर त्याला दम देता येतो, दुसरं त्यांच्याकडून फायदा करून घेता येतं. तुम्ही महाराष्ट्रात फिरलात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका वृत्तपत्राचं कमीत कमी 2-2, 3-3 एकरामध्ये किंवा 10-10, 15-15 गुंठ्यामध्ये ऑफिस असल्याचं तुम्ही पाहाल. ही त्यांनी सरकारकडून लुटलेली ही मालमत्ता आहे. पण ते सरकारकडून लुटून सुद्धा लोकांचं काम करत नाही अशा प्रकारची वृत्तपत्र आपण या देशात पाहिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या गोष्टीमध्ये बदल घडवावे लागणार आहे. वास्तविकता या देशाचा प्रश्न काय हो, आज ही परिस्थिती आपल्यावरती का आली? अचानक भारतीय जनता पक्ष किंवा त्यांची मंडळी सत्तेत आलेली आहे. ती आपोआप आली का? आपोआप आलेली नाहीये. त्याच्या मागचं नॅरेशन आपल्याला कळलं पाहिजे. गेली 100 वर्ष ते प्रयत्न करतायत. शिक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न करतात, कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करतात, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करतात, बँका काढून काम करतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून काम करून त्यांनी त्यांचं परसेप्शन जे आहे ते या ठिकाणी पेरलेलं आणि पेरून लोकांची जी आहेत ती माती भडकवलेली आहे. माती कशी भडकवलेली आहे तुम्ही पाहू शकता की आज या देशामध्ये जेव्हा आपण बघतो की या देशातल्या सगळ्या याच्यामध्ये हॅपीनेस इंडेक्स पहा, त्याच्यामध्ये नंबर खालचा. या देशातल्या अर्थव्यवस्था, आता बोललं जात आहे की आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती 3 ट्रिलियन झालेली आहे. 3 ट्रिलियन झालेली आहे म्हणजे कसं काय? मला एका सांगितलं की आपली अर्थव्यवस्था ही 3 ट्रिलियन झाली आहे. तर म्हणाले मला सांग त्याची फायदा काय झाला. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. एका घरामध्ये समजा एक 10, 15, 20 लोक राहत आहेत. 15-20 लोकांचं महिन्याचं उत्पन्न समजा 1 लाख रुपये आहे आणि दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या 4 लोकांचं उत्पन्न 1 लाख रुपये आहे. दोघांचं उत्पन्न सारखं आहे म्हणून ते काय एक झाले का? म्हणजे एका ठिकाणी 100 लोक राहत आहेत, 100 लोकांचं उत्पन्न 1 लाख आहे आणि 4 लोकांचं उत्पन्न 1 लाख आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचं कारण तुम्ही पहा की या देशातल्या असणाऱ्या शेतकऱ्यांचं खरं उत्पन्न किती आहे. आकडेवारी निघालेली आहे, पब्लिश केली आहे, सरकारने पब्लिश केलेली आहे की 10,200 रुपयापेक्षा इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याचं उत्पन्न नाही आहे. एकरी इतकं उत्पन्न त्यांना मिळतं. म्हणजे या प्रकारची परिस्थिती आहे. इथल्या कामगारांची स्थिती काय? तुम्ही इथे बसलेला सुशिक्षित आहात, तुम्ही जाऊन जरा MIDC मध्ये बघा. एक शिफ्ट अख्खीच्या अख्खी या 2014 ते 24च्या काळामध्ये गायब करून टाकली गेली. पहा की प्रत्येक कामगाराला आता 12-12 तास काम करावं लागतं. पूर्वी ते 8-8 तासाची काम होतं. 8 ते 24 3 तासाच्या एका शिफ्टची संपूर्ण लोक जी आहेत ती सगळीच्या सगळी बेरोजगार करून टाकली आणि लोकांना एकच धंदा दिलाय. या मागच्या रामनवमीला तुमच्याकडे माहिती असेल की प्रत्येक मंडळाला 40-40 हजाराचं पाकिट देण्यात आलं होतं की जोरात राम जन्मभूमी साजरी करा. आणि तिकडे बघा जोरदार नुसता उत्साह, धर्म उत्साह, देवाची पूजा ही ज्याची असती त्यांनी केली पाहिजे. पण धर्म करत असताना धर्म सांगतो का हो जाऊन मस्जिदवरती झेंडे लावा? धर्म सांगतो का हो चर्चवरती जाऊन झेंडे लावा? एकाने मला सांगितलं जर समजा तुम्हाला राम जन्मभूमीचा उद्धार करत असताना
चर्चवर झेंडे लावायचे असतील, मशिदीवर झेंडे लावत असतील, तर जे पहिले बाबरी मशीद होती कशाला पाडली, तिथेच झेंडे लावायचे होते ना. अशा पद्धतीचं प्रतीक. वास्तविकता कुठलाही धर्म हा त्याग शिकवतो, परोपकार शिकवतो, त्या संदर्भातली अहिंसा शिकवतो, सत्य शिकवतो. पण आपल्याकडे त्या पद्धतीचं आहेच नाही. या देशातल्या धर्माचं एक मूळ ठराविक लोकांचा जो धर्म आहे तो सांगतात की आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असता कामा नये, आमच्यापेक्षा वरिष्ठ कोणी असता कामा नये. मी एकाला विचारलं की बाबा रे, 650 वर्ष या देशामध्ये इस्लामचं राज्य होतं. त्या काळामध्ये 4% फक्त मुस्लिम होते, 96% हिंदू होते. कधी झालं हिंदू राष्ट्र? आणि तुम्ही 96% होतात तर तुम्ही का नाही लढाई करून त्यांना हरवलं? एवढ्या कुठल्या प्रकारचा पराक्रम होता? त्यानंतर 1.5 ते 2.25 लाख फक्त ब्रिटिश होते. त्या काळामध्ये या देशाची लोकसंख्या साधारणतः 22 ते 23 कोटी होती. 1.5-2 लाख असणाऱ्या ब्रिटिशांनी या देशावरती 150-200 वर्ष राज्य केलं. आपण कुठल्या प्रकारची व्यवस्था होतो? याचं कारण असं सांगतो मला की या देशातल्या बहुजनांना, या देशातल्या गोरगरिबांना, या देशातल्या वरिष्ठ लोकांनी कधी आपल्या सोबत घेतलं नाही, म्हणून हा देश गुलामीत राहिलेला होता. ज्यावेळेस महात्मा गांधींनी आवाज दिला तेव्हा इथे असणारा तेली, तांबोळी, साळी, माळी, कोळी यातला असणारा गोरगरीब माणूस महात्मा गांधीच्या बाजूने उभा राहिला, म्हणून हे राष्ट्र स्वातंत्र्य झालं, नाही तर स्वातंत्र्य झालं नव्हतं. हा फॉर्म्युला महात्मा गांधीचा नव्हता, हा फॉर्म्युला छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, ज्यानं 12 बलुतेदार मावळ्यांना एकत्रित केलं. मग तिथे लोकांचे असणारे गुण पाहून त्या ठिकाणी उभं केलं, त्यांच्यातून ते स्वराज्य निर्माण झालं. तशाच पद्धतीचा फॉर्म्युला या ठिकाणी गोरगरिबांना केला. तुम्ही पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलंय. तुम्ही आज घरी जाण्याच्या अगोदर किंवा डायरीवर लिहून घ्या की हू वेअर शूद्रा. शूद्रपूर्वी कोण होते? वास्तविकता खूप लोकांना कळत नाही. शूद्रपूर्वी कोण होते म्हणजे त्यांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे पुस्तक आहे इथल्या महार, मांग, तांबार, आदिवासी, ढोर, कैकाडी, बैकाडी यांच्यासाठी लिहिलं. बिलकुल नाही. त्यांना तर अस्पृश्य म्हटलं जायचं. ते शूद्र नव्हते, या व्यवस्थेच्या अजून बाहेरचे होते. शूद्र म्हणजे कोण? या देशातला असणारा 85% बहुजन समाज, मग तो कुंभार असेल, लोहार असेल, माळी असेल, साळी असेल, कुणबी असेल, मराठा असेल, हे सगळेच्या सगळे लोक या व्यवस्थेमध्ये शूद्र मानले जायचे. जगातला हा एकमेव धर्म आहे, जगातला एकमेव विचार, एकमेव धर्म सांगतो की हा शूद्र आहे, हा वैश्य आहे, हा अमका आहे, हा टमका आहे, हा नीच आहे, तो त्याच्यापेक्षा नीच आहे, तो त्याच्यापेक्षा नीच आहे, असं सांगणारा जगातला हा एकमेव धर्म पाहिला मी. एकमेव की ज्याच्यामध्ये माणूस माणसाचा द्वेष करतो, विषमता करतो, त्याच्या संदर्भातली एकमेकाला माणुसकी म्हणून मानत नाही. तुम्ही वारंवार कधीही संतांचं नाव घेऊ नका. माझे मित्र राज असुरकरांना मी बोलवतो की मी एकाला सांगा आम्हाला की तुमच्या असणाऱ्या सनातन धर्मामध्ये जे मुळातच सनातन धर्म जेवढा म्हटला जातो तेवढा वेद, उपनिषद, ब्राह्मणक, अरण्यके हे सगळ्या प्रकारचा जो धर्म आहे त्याच्यामध्ये माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं अशी एक तरी ओळ दाखवा, अशी एक ओळ दाखवा, आम्ही तुमच्या बरोबर येऊ, अशी एक ओळ नाही. सगळा काही संघर्ष झाला तो संतांनी केला, सगळा जो संघर्ष केला तो बुद्धाने केला, सगळा जो संघर्ष केला तो चार्वाकाने केला, या देशातल्या असणाऱ्या नंतरच्या असणाऱ्या लोकांनी केला. पण या देशामध्ये या देशातील लोकांना भारतीय लोक एकत्र येण्याचे चालत नाही. या देशातील लोकांना या देशातील लोक एकात्म झाल्याची करत नाही. या देशातील लोक फक्त हिंदू म्हणून उभे राहिल्याची चालत नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही कुणालाही सांगा की मी असं समजा उभं राहिलं की मी हिंदू आहे, तर त्याचं समाधान होत नाही. हिंदू म्हणजे कोण? मग तुम्हाला तो नाव विचारेल, तुमचं नाव काय, काय तुमचं नाव? फडणवीस आहे, कांबळे आहे, पाटील आहे, काय पाटील म्हणतं सुद्धा त्याचं होत नाही. पाटील म्हणजे नेमकं कोण? मराठा पाटील आहे का कुठला आहे, कुडमुड्या पाटील आहे, काय काय कळायला मार्ग नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमची जात सांगत नाही तोपर्यंत काही ओळख तुमची होत नाही. त्यामुळे अशा प्रकारची विकृती या देशामध्ये आली. आणि मग ज्या ज्या माणसाने या देशामध्ये एकत्रितपणा करायचा प्रयत्न केला, माणसाला माणूस जोडण्याचा प्रयत्न केला, सर्व एक आहे सांगायचा प्रयत्न केला, त्याचा इथे खून झालेला आहे. इतिहास काढून बघा तुम्ही, इतिहास काढून बघा. त्या प्रत्येक असणाऱ्या, पहिलं उदाहरण घ्या लिंगायत समाजाचं.
लिंगायत समाजाच्या असणाऱ्या बसवेश्वरांनी सांगितलं की सगळी माणसं एक आहेत, सगळ्यांना अधिकार आहे. इतकंच काय की या देशातल्या 12व्या शतकातला सगळ्यात पहिला माणूस ज्याने स्त्रियांना धर्मसभेमध्ये स्थान दिलं, अनुभव मंडप म्हणून या लिंगायत समाजाचा जी घटना समिती असते, धर्मपीठ असतं, त्या धर्मपीठामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्थान दिलं. पण लिंगायत समाजाच्या माणसाचा खून कसा केला गेला? एकाचा खून केला नाही. त्या काळामध्ये कमीत कमी 11,000 शिवशरणांच्या कत्तली केल्या गेल्या. कत्तली केल्या. काय कारण होतं? त्या काळामध्ये तिथे असणाऱ्या मागीरस नावाच्या एका मातंग समाजाच्या असणाऱ्या मुलाचं आणि ब्राह्मण समाजाच्या मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न लिंगायत समाजाच्या असणाऱ्या यांनी केला, बसवेश्वरांनी केला. आणि त्याच्याबरोबर तिथे असणाऱ्या वरिष्ठ असणाऱ्या लोकांनी हवाई उठली की हा धर्म बुडवतोय, धर्म बाटीत झालेला आहे, धर्माचा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्या सगळ्यांच्या सगळी कत्तली केल्या गेल्या. तुकारामांचं बघा, संत ज्ञानेश्वरांचं पहा. संत ज्ञानेश्वरांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं छळ केला गेला, तो कुठला असणारा असा धर्म असू शकतो का? अशा प्रकारचा धर्म असतो? संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर उरलेले भाऊ कुठे कसे गेले? कुठलंही तुकारामाचं, त्याच्यानंतर कोणाचंही नाव तुम्ही घ्या, ज्यानं या देशामध्ये एकात्मता करण्याचा प्रयत्न केला, या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्याचा खून झालेला आहे. मग त्यासाठी तुम्ही पहा की दाभोळकरांचा खून झाला. दाभोळकर काय करत होते? हात नाही, पाय नाही, कुठल्याही पद्धतीचे शस्त्र नाही, एकटा लाल डब्याच्या गाडीने फिरणारा माणूस, कुठेही नाही, 65-70 वर्षाचं वय, आणि त्याचा खून केला जातो. का केला जातो? कारण की तो त्या असणाऱ्या धर्मातल्या अंधश्रद्धांवरती बोट ठेवतो, बुवाबाजीवरती बोट ठेवतो, तिथे असणाऱ्या चुकीच्या प्रथांवरती बोट ठेवतो, म्हणून त्याचा खून केला. या देशातली व्यवस्था अशा पद्धतीची आहे. मग या देशातल्या असणाऱ्या ज्याने प्रयत्न केला, शाहू महाराज आहे, शाहू महाराजांना 2 वेळा बॉम्बनी उडवायचा प्रयत्न केला, 2 वेळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू या देशातला सगळ्यात संशयास्पद मृत्यू मानला जातो. याचं कारण असं आहे की 50व्या वर्षी गुडघे दिखेने मारतो कोण माणूस मरतो का? याचं कारण त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे षडयंत्र केलं गेलं त्याच्यातनं सिद्ध होतं की इथे असे अनेक अण्णाजी पंत होते की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात षडयंत्र केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात षडयंत्र करून थांबले नाही, तर संभाजी महाराजांच्या विरोधात सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीचं षडयंत्र केलेलं आहे. हे मुद्दामून का सांगतोय? की आपल्या देशाचं बर्बादी करण्याचं काम या देशातली व्यवस्था करते. आज नवीन फॉर्म्युला मिळाले. नवीन फॉर्म्युला काय मिळालेला आहे? या देशातले असणारे तुम्ही सगळे तुमच्या अगोदरची लोक बोलतात की 14 नंतर काहीच झालं, 14च्या अगोदर काहीच झाले नाही. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर त्यांनी जर आपल्या घरात पाहावं की काहींची मुलं डॉक्टर झाली आहेत, इंजिनियर झाली आहेत, सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेलेली आहेत, आणि ते इथे व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवतात अंकल आणि आंटी, आणि त्या पद्धतीचं असणारं पाठवत असतात, आणि एकंदरीत संपूर्ण समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम या देशामध्ये चालू असतं. आज या देशातली निवडणूक व्यवस्था निवडणूक आयोग काम करत नाही. या देशातलं न्यायालय जे आहे, न्याय व्यवस्था ती गडबडीत काम करते आहे. या देशातली पोलीस यंत्रणा तुम्ही पहा, पोलीस यंत्रणेच्या संदर्भात की ज्या माणसावरती, ज्या व्यक्तीवरती या देशातल्या असणाऱ्या, राज्यातल्या असणाऱ्या आमदारांचे, खासदारांचे, लोकांचे फोन टॅपिंग करण्याचे आरोप आहे, फोन टॅपिंग केल्या अशा पद्धतीचा आरोप आहे, अशा प्रकारचे प्रमुख रश्मी शुक्ला हे आता आयुक्त आहे डीजे ह्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता की व्यवस्था कशी आहे. म्हणजे एकूणच या काळामध्ये आपल्याला 2 प्रकारे लढायचं आहे. ही परिस्थिती कुठून झाली? त्यांना एक सूत्र मिळालं की या देशातला मनुष्य जो आहे तो धर्माच्या मागे खूप येतो. त्यांनी त्याची टेस्ट घेतली. बाबरी मशीद ही पहिली टेस्ट होती. बाबरा मशीदच्या नंतर या इथे असणाऱ्या लोकांना त्यांना म्हणजे जागा मिळू लागली, आणि गुजरात त्याची प्रयोगशाळा ठरली. गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं दंगली झाल्या, आणि या देशातले असणारे 2 प्रमुख असणारे नेते, एक तर तडीपार आहे आणि दुसरा अतिशय मॅसेकर करणारा जो मनुष्य आहे नरेंद्र मोदी, की त्याने हत्याकांड केलं अशा प्रकारचा आरोप त्याच्यावरती आहे. एक फरार तडीपार आहे. असे दोघंच्या दोघं प्रमुख आता देशाच्या राष्ट्रावरती बसलेले. आम्ही स्पष्ट हे मी बोलतोय हे कागदावरती आहे, त्यामुळे मला बोलायचं काय, त्याच्यामध्ये काय घाबरायचं कारण नाही. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची भीती मी बाळगत नाही. अशा 2 प्रकारचे लोक काम करत आहेत.
याच्यातली कट कसा शिजला सांगतो तुम्हाला. गुजरातमध्ये असणाऱ्या सगळ्या उद्योगपतींनी एक बैठक घेतली. त्यांनी सांगितलं की आपल्याकडे उद्योगपती सगळे आहेत आणि धर्माचा फॉर्म्युला आहे. हा धर्माचा फॉर्म्युला आणि उद्योगपती एकत्रित मिळाले की आपण या देशातल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या ताब्यात घेऊ शकतो आणि या देशातल्या लोकांना काही दिवसांनी प्रत्येकाच्या घरात 10 किलो धान्य द्या किंवा 5 किलो धान्य द्या आणि तुम्ही फक्त जगत राहा. या देशातले आता तुम्ही पहा अजून 2024 चालू आहे. 2024च्या याच्यामध्ये आकडेवारी प्रकाशित झालेली आहे की या देशातील 1% भांडवलदारांकडे या देशातली 40% संपूर्ण संपत्ती आहे. या देशातल्या 10% भांडवलदारांकडे या देशातली 70% संपत्ती आहे. आपण खऱ्या अर्थानं त्या पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं आभार मानलं पाहिजे. आभार याच्यासाठी मानलं पाहिजे की त्यांनी जर समजा त्या 3 कायद्यांना विरोध केला नसता तर आज कदाचित शहापूरमध्ये असणारी भाताची जी जमीन आहे, बाकीच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावरती कधी अदानी आणि अंबानीचा 7-12 लागला असता हे तुम्हाला कळालं सुद्धा नसतं आणि तुम्ही उपरे म्हणून राहिले असता. तुम्ही एअरपोर्ट बघा अंबानीचे, बंदरं पहा अंबानीची, मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट पहा अंबानीचे, खनिजाच्या खाणी पहा अंबानीचे, हायवे पहा अंबानीचे. इतकंच काय, आता इथे कॉरिडॉर बनत आहे, स्पेशल ट्रेन्स बनत आहेत. त्या स्पेशल ट्रेन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये रेल्वेचा प्रवास सुद्धा तुम्हाला अदानी ट्रेनमध्ये करायला लागेल. पूर्वी तर ईस्ट इंडिया कंपनी होती, मी या नव्या कंपनीला वेस्ट इंडिया कंपनी म्हणतो. वेस्ट म्हणजे गुजरात वेस्टला आहे. तिथल्या असणाऱ्या ठराविक भांडवलदारांनी या देशाचं वाटोळं करायला घेतलंय. या देशाचे असणाऱ्या अर्थव्यवस्थेचे वाट लागले. या देशातल्या शाळा ज्या आहेत 62,000 शाळा विकण्याचा घाट घातला जातो. 62,000 शाळा ज्या ठिकाणी गोरगरीब लोक शिकतायत त्याचा समूह नियोजनाच्या खाली त्या ठिकाणी त्याला विकून टाकायचे आणि गोरगरिबांचं शिक्षणच हिसकवायचंय. शिक्षणाची पॉलिसी बदलली जाते. नवी NPA येते, न्यू एज्युकेशन पॉलिसी येते. न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय, कुंभारानं कुंभाराचं काम करायचं. पूर्वी 12 बलुतेदारीची होती, त्या पद्धतीची कुंभारानं कुंभाराचं काम करायचं, शिंप्यानं शिंप्याचं काम करायचं, लोहारानं लोहाराचं काम करायचं, मांगानं मांगाचं, चांभारानं चांभाराचं, महारानं महाराचं असं काम करायची शिक्षण पद्धती म्हणजे नवीन शिक्षण पद्धती आहे. तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. अनेक तत्ववेत्त्यांनी त्याच्यावरती पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामुळे त्या व्यवस्थेतून आता नवीन जी व्यवस्था येते ती अशाच प्रकारची आहे. तुम्ही पहा की आज समजा एखाद्या कुंभाराचा मुलगा डॉक्टर झाला असेल, इंजिनियर झाला असेल, एखाद्या शिंप्याचा पोरगा, एखाद्या असणाऱ्या कुंब्याचा पोरगा कुठेतरी अमेरिकेत गेला असेल, तर ही जी पद्धत आहे ही जी आहे ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये शक्य झालं. नाहीतर पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, पूर्वीच्या काळामध्ये कशा प्रकारचा जातीभेद जाता. तुम्हाला एक सांगतो की जातीभेद इतका मोठा होता की कुंभारांमध्ये सुद्धा 2 जाती होत्या. 2 जाती कुठल्या की थोर चक्के कुंभार आणि लहान चक्के कुंभार. लहान चक्के कुंभार आणि थोर चक्के कुंभार हे एकमेकाशी रोटीबेटीवर करत होते. म्हणजे अशा प्रकारचा जातीभेद या इथल्या व्यवस्थेनं आपल्या डोक्यामध्ये टाकलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की हा देश चालवणं हे माणसाचं काम आहे. तुम्हाला देव का सांगितला जातो, कारण की तुमच्यामध्ये श्रद्धा आली पाहिजे. श्रद्धा आली की तुम्हाला देवाचा विचार आला पाहिजे. मग देवाचा विचार आला की काय सांगतात, मी इथे गरीब का आहे, मी गरीब याच्यासाठी आहे की मागच्या जन्मात काहीतरी माझं कर्म चुकलं असेल, माझं प्रारब्ध असेल म्हणून मी गरीब आहे, माझ्या मागच्या जन्मात काहीतरी पाप घडलं असेल त्यामुळे मी गरीब आहे. हा विचार तुम्हाला सुचवला जातो. मग तो बैठकीतून सांगितला जातो, तो स्वाध्यायातून सांगितला जातो, तो वेगवेगळ्या प्रकारचे काळे निळे कपडे घालून येणाऱ्या बाबाबुवांतून सांगितला जातो. याचं कारण असं आहे की तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात करू नये. तुम्ही इथे असणाऱ्या मारवाड्याला विचारू नये, लोढाला विचारू नये की बाबा रे तुझ्याकडे एवढे पैसे कसे काय आले, मी पण तर 24 तास काम करतो, तू पण तर 24 तास काम करतो. मग लोढाकडे हे 25,000 कोटीची प्रॉपर्टी आणि माझ्याकडे माझं घर घ्यायला प्रॉपर्टी नाहीये, हे कसं काय झालं. तुम्ही हे प्रश्न विचारू नये. तुमच्यातला विद्रोह मारून टाकला पाहिजे. तुमच्यातला असणारा प्रश्न विचारायचा मारला पाहिजे. म्हणून धर्माचा प्रसार करायचा की बाबा रे तू गरीब आहे कारण देवाने तुला कसं ठेवलंय, तू त्याच्या पद्धतीतच राहा. कारण की पण तुम्हाला देवाने गरब ठेवलेलं नाहीये, तुम्हाला ठेवलंय या सरकारने गरब ठेवलेलं आहे, या देशातल्या राज्यकर्त्यांनी गरब ठेवलंय. तुमचं शिक्षण कोणी हडप केलं असेल तर या इथे असणाऱ्या शिक्षण सम्राटांनी केलंय, त्यांना जाब विचारला पाहिजे. तुमच्या देशात तुमच्या ह्याच्यामध्ये जर समजा रस्ते होत नसतील तिथल्या नगरपालिकेला विचारलं पाहिजे. तुमच्याकडे जर समजा शेतीला व्यवस्थित पद्धतीने पाणी मिळत नसेल तर या ठिकाणी असणाऱ्या तहसीलदाराला विचारलं पाहिजे.
तुम्ही ते प्रश्न विचारू नये, तुम्ही गप्प राहावे. म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्ही देवाच्या भजनी राहावे, तुम्ही देवदेव करत राहावं. देवाला काही गरज नाही तुम्ही एकदा नमस्कार करा किंवा 100दा नमस्कार करा. देव उलट वैतागतो, रोज रोज येऊन काय नमस्कार करतो, त्याच्यापेक्षा तू जाऊन काम कर बाबा, एखाद्याचं भलं कर. गरीब असेल त्याला कपडा दे, शिक्षण नसेल त्याला पुस्तकं दे, त्याच्याकडे काय नसेल कशाला फुकटमध्ये येऊन बाहेर का घंटा हलवतोय. तुला मी बुद्धी दिली आहे, तुला पंचेंद्र दिले आहे, तुला डोळे दिले आहेत, तुला सगळं दिलंय, त्याच्या संदर्भातलं काम कर ना. नाही तर काही लोक सांगतात की इथे टिळा लावला साहेबाचा की बिलकुल एकदम सगळं बरंच्या बरं होऊन जातं. असं काही कुठे झालेलं माझ्या याच्यात नाहीये. मग जेव्हा कोविड आला होता, कोरोना, तेव्हा हे सगळेच्या सगळे बाबा बुवा कसे बिळात घुसून गेले होते, तेव्हा अगदी 15 फुटाहून सांगायचे की नको नको कोरोना चालू आहे, तिथूनच नमस्कार कर, मला पावला इकडे येऊ नको तू. त्यामुळे गंमत अशी आहे की आपल्याला देवाचं ध्यान लावू. देव असेल, शक्ती असेल, काय असेल, ज्याचं त्याचं भारतीय राज्यघटना प्रत्येकाला आपल्या उपासनेचं स्वातंत्र्य देतं. त्याच्या पद्धतीनं ज्याच्या स्वतःचा आत्मशोध घेण्याचं, स्वतःच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या काम करायचं किंवा विचार करायचं स्वातंत्र्य आपल्याला देतं. ते प्रत्येकानं करावं. ध्यान करता काय करता ते तुमच्या स्वतःसाठी असतं. पण अशी बंडलबाजी, जसा तो बागेश्वर महाराज मेंटॅलिटीचं सांगतो, तो बागेश्वर महाराज पण असा 1 नंबरचा लबाड आणि बदमाश आहे. त्याची हिंमत नाही आहे. महाराष्ट्रात त्याला आम्ही आव्हान दिलेलं आहे, आमचे मित्र श्याम मानव, की त्याने यावं, त्याने सांगावं, दाखवावं. आम्ही त्याला 10 लोक सगळ्यांच्या समोर ठेवतो, पण तो हरामी, तो गांडू येत नाही इकडे. त्याची हिंमत नाही आहे. कारण की महाराष्ट्रात तो का आव्हान स्वीकारत नाही, कारण की महाराष्ट्रात जादूटोना कायदा आहे. जादूटोना कायदा आहे, त्यामुळे तो स्वीकारत नाही इथे. तो तिकडे जाऊन बडबड करतो, मैं तयार हूं, मैं ये हूं, मैं वो हूं. आणि त्याचा एक व्हिडिओ आहे की तो अछूत, अरे तू अछूत आहे बोलताय, बाहेरचे. अशा प्रकारचे महाराज असतात, अशा प्रकारचे गुरु असतात, अशा प्रकारचे वेगवेगळ्या अशी लोक असतात या देशामध्ये. वारंवार तुम्हाला एका बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, तुमच्या देशात तुमचे 2च शत्रू आहेत आणि हे सगळे लोक सांगतायत. एक म्हणजे ब्राह्मणशाही आणि दुसरं म्हणजे भांडवलशाही. या 2 शत्रूंना हटवा. ब्राह्मणशाही म्हणजे ब्राह्मण माणूस नाही, ब्राह्मण जात नाही. अनेक ब्राह्मण, निखिल वागळे आमचे ब्राह्मण आहेत, आमचे अनेक मित्र ब्राह्मण आहेत. त्यामुळे तसं बाबासाहेब आंबेडकर सुद्धा स्पष्टपणे म्हणत होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला किस्सा आहे, तुम्हाला तो नक्की लक्षात ठेवला पाहिजे. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं आंदोलन सुरू केलं, त्यावेळेस मराठा समाजाचे आणि बहुजन समाजाचे अनेक नेते जे दिनकरराव जवळकर आणि अनेक लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरकडे आले. बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की बाबासाहेब, आम्ही अगदी सगळ्या ताकदीनं सगळा समाज तुमच्या बाजूने उभा राहतो ह्या चौदार तळ्याच्या आंदोलनामध्ये. फक्त तुमच्यासोबत जे ब्राह्मण आहेत, ते सहस्रबुद्धे अमकं ते वगैरे, त्यांना तुम्ही बाजूला काढा आणि मग आम्ही तुमच्या आंदोलनात येऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की ब्राह्मण नावाच्या व्यक्तीला माझा विरोध नाहीये, जातीला विरोध नाही, ब्राह्मण ही प्रवृत्तीला विरोध आहे. मग ब्राह्मण महार पण असू शकतो, ब्राह्मण मराठा पण असू शकतो, ब्राह्मण मातंग पण असू शकतो, ब्राह्मण कैकाडी पण असू शकतो. कारण ब्राह्मण ही प्रवृत्ती आहे दुसऱ्याकडे द्वेषानं पाहायची, विषमता करण्याची, शोषणाची. त्यामुळे त्या पद्धतीच्या लोकांना त्यांनी विरोध केला होता. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये मनुस्मृती जाळली, ती स्वतःच्या हाताने जाळली. सहस्रबुद्धे नावाच्या ब्राह्मणांनी मंत्र उच्चार करत एक पेक पान त्या संदर्भात त्यांनी ते जाळलेली आहे. आणि त्या निमित्तानं, कारण की या देशातल्या लोकांचं असं म्हणणं होतं की या देशामध्ये अशा प्रकारचं संविधान अस्तित्वात आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला एवढं जरी कळालं की आपण आपल्या देशामध्ये जोपर्यंत या देशातल्या काही लोक असं म्हणतात की मुसलमानांच्या विरोधात त्यांनी काही बोलले की लगेच लोकांना आनंद होतो. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, RSS हे मुसलमानांच्या विरोधात नाही आहे, तो त्यांचा चेहरा आहे, मुखवट. ते खऱ्या अर्थानं एकदा सगळे मुसलमान जर निघून गेले तर त्यांचं काय होणार आहे? ते काय परत चांगले राहणार आहेत का? मुसलमानांच्या विरोधात ते मुळीच नाही आहे, ख्रिश्चनांच्या विरोधात नाही आहे. त्यांचा टार्गेट हिंदू आहे. हिंदू टार्गेट कसं काय की मुसलमानांचं काम दाखवलं की हिंदू एकत्र होतो, हिंदू एकत्र झाल्या की आपल्याला 1 गठ्ठा मतं मिळतात, 1 गठ्ठा मतं मिळाली की आपण निवडून येतो आणि निवडून आले की आपल्याला देश विकायला मिळतो. हा जोपर्यंत ज्याला हा फंडा समजतो
त्याला त्याचा मेंदू जागृत होतो. त्यामुळे ते मुसलमानांच्या वगैरे विरोधात असल्याचं ते ढोंग करतात. याचं कारण असं आहे की असा कुठल्याही प्रकारचा, तुम्ही पहा ना, असं असतं तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक लोकांचे जावई मुसलमान आहेत, त्यांचे नातेवाईक मुसलमान आहेत, अनेकांच्या मुली मुसलमानांना दिल्या आहेत. असं असतं तर कसं काय चाललं असतं? असं काही असत नाही. ते मुद्दामून करतात आणि त्याच्यातनं असं आपल्या सर्वसामान्य गोरगरीब असणाऱ्या ज्यांचं वाचन नाही आहे. मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्टपणे सांगतो की तुम्हाला खरोखर हिंदू धर्म वाचायचा असेल तर प्रत्येकानं वेद, उपनिषद, ब्राह्मण, आरण्यके हे सगळेच्या सगळे आपल्या घरात आणा. साधारणतः एक 20,000 रुपये खर्च होतील, पण ते आपल्या घरात आणून ठेवा आणि प्रत्येक जण वाचा. ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की कशा प्रकारचा धर्म त्या काळामध्ये होता आणि त्या धर्माच्या वरती आपल्या संतांनी, समाज सुधारकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बलिदानं दिली. मेले, अक्षरशः कत्तली झाल्यात इथल्या लोकांच्या. त्या संदर्भामध्ये तुम्हाला कदाचित माहीत नसेल की संत रोहिदासांचा कशा प्रकारे कत्तल झाली. संत रोहिदासांना बोलवलं गेलं जेवणाच्या निमित्तानं, शास्त्रार्थ केलं गेलं, ते शास्त्रार्थ जिंकले, त्यांना बोलवून आणलं. त्यांच्या जेवणाच्या नंतर मंदिरामध्ये त्यांना आणि त्यांच्या बायकोला तलवारीने कापून टाकलं आणि सांगितलं की ते सदैव गेले. अशा पद्धतीनं म्हणजे खोट्या कहाण्या तर इतक्या खोट्या रचतात ते. त्या सगळ्या आपल्याकडे कहाण्या रचण्यामध्ये नाही का भारतीय धर्मापेक्षा कुठला धर्म असण्याचं कारण नाहीये. अशा कुठल्याही महापुरुषाला मारून टाकायचं आणि त्याच्या नावावरती तुम्ही पहा ना, महात्मा गांधींना मारून टाकलं आणि आता संघाच्या प्रातस्मरणी याच्यामध्ये महात्मा गांधी बसलेलं. ते म्हणतात आम्ही तो महात्मा गांधीची पूजा करतो. जे लोक तिरंगा, घरघर तिरंगा बोलतात, त्यांच्या कार्यालयावरती 2001 पर्यंत तिरंगाच लागत नव्हता, ते आम्हाला तिरंगा सांगतायत. कुठल्या प्रकारचा ढोंग धतुरा करतायत. त्यामुळे या देशातल्या व्यवस्थेच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. पण हे सगळं केलं तरी अजून एक गोष्ट राहिलेली, या देशातल्या मतदान जोपर्यंत बॅलेट पेपरवर होत नाही तोपर्यंत या असणाऱ्या 2 राक्षसांना आपण हटवू शकत नाही. 2 राक्षसांना, मोदी आणि शहा, या 2 राक्षसांना हटवायचं असेल तर त्यांच्यासाठी प्रत्येक माणसानं एक ट्विट केलं पाहिजे की आत्ताचं जे निवड होईल ती ईव्हीएम नाही चाहिए, ईव्हीएम त्या बॅलेट पेपरवर घ्या. तुम्ही बॅलेट पेपरवरती जर समजा निवडणूक घेतली की येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात आत्ताच त्यांची हवा टाईट झालेली, मी पत्रकार असल्यामुळे दिल्लीपासून सगळ्या राज्यांमध्ये माझे कॉन्टॅक्ट आहेत, तर त्यांना स्पष्टपणे माहिती आहे की भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मिळून कुठल्याही पद्धतीने 200 पण जागा येत नाहीयेत. त्यांनी कुठल्याच निवडणुका घेतल्या नाही येतो. पण ते ईव्हीएमनी जर निवडणूक झाली तर एकाच 3 नावाचं मॅनेज केली जाते. एकाने स्पष्टपणे, म्हणजे आता सगळ्यात स्पष्टपणे सांगतो तुम्हाला की ईव्हीएम ही कशी इल्लीगल आहे याचा भारतीय कायदा सांगतो ना. भारताचा जो संगणकाचा कायदा आहे आणि पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट जे आहे, हे 2 कायदे जे आहेत ते कायद्याच्या नुसार सांगितलं जातं की ईव्हीएम वरती घेतली जाणारी निवडणूक ही बेकायदेशीर आहे, ती बिलकुलच लोकशाहीला पूरक नाहीये. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही पहा की ईव्हीएम मशीन एक असते, त्यानंतर डिस्प्ले युनिट असतं, नंतर कंट्रोल युनिट असतं. तुम्ही इथे दाबल्यानंतर ते डिस्प्लेमध्ये दिसतं की तुम्ही कुणाला मत दिलेलं आहे, मशालीला दिलं की कशाला कुठल्या याला दिलं ते दिसतं. पण त्यानंतर ती चिठ्ठी निघते, ती चिठ्ठी कुठल्या पद्धतीची निघते, तिकडे माझे कंट्रोल युनिटमध्ये काय निर्माण होतं. एकाने सुजा नावाच्या व्यक्तीनं अमेरिकेतनं भारतीय ईव्हीएम कशा पद्धतीची बकवास आणि कुठला साधारण असणारा कॉम्प्युटरवाला माणूस सुद्धा तो हॅक करू शकतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं. पण त्याच्यापेक्षा अजून मोठा पुरावा तुम्हाला देतो. तुम्ही पहा कॅल्क्युलेटरमध्ये 4 अधिक 4 गुणिले 4 केले तर 4 चौक 16, गुणाकार बरोबर आला पाहिजे, 16 झाले पाहिजे. तुम्ही 2 अधिक 2 केले तर 2 अधिक 2 4 आले पाहिजे. पण ईव्हीएम मशीनच्या हिशोबाने तुमचे जर समजा 5,000 मतं झाली असतील तर ज्यावेळेस ती मशीन चालू केली जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये 7,000 मतं दिसतात. म्हणजे इथे आपण 5,000 मतं टाकली तर ही 2,000 मतं आली कुठून? 5,000 लोकांनी जर मतं टाकली असेल तर 7,000 मतं कशी काय आली? त्यामुळे आपल्याला या देशाचं संविधान वाचवायचं असेल तर पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जगातल्या कुठलाही धर्मावर चालणारा देश हा टिकलेला नाहीये. या देशातल्या असणाऱ्या हरामखोरांना या देशाचा हिंदू पाकिस्तान करायचा आहे आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. तुम्ही पहा, लंडनमध्ये गेलात तर तुम्ही लंडनमध्ये नुसतं फिरलात तर एका ठिकाणी इथं असताना
एक माणूस नेपाळचा, एक पाकिस्तानचा, एक दक्षिण कोरियाचा, सगळ्या पद्धतीचा दिसतो. आपल्या लोकांची खूप मोठी एक प्रकारची गैरसमज आहे की आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाही काय आहे? कारण आपल्याकडे मतदान होतं. मी मतदान करून येतो. मतदान तर सगळीकडेच होतं. तुम्हाला माहिती आहे का, दक्षिण कोरियामध्ये सुद्धा, नॉर्थ कोरियामध्ये सुद्धा मतदान होतं. नॉर्थ कोरियामध्ये मतदान कसं होतं? मतदान होताना ते सरकार आपल्या प्रकारचे उमेदवार सांगते आणि त्याच लोकांना तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना दिलं पाहिजे मत, तरच त्याला संदर्भात. जर समजा तुम्ही दुसऱ्या उमेदवाराला जर दिलं, सरकारने सांगितलेल्या माणसाला गेले नाही, तुमची नोकरी जाऊ शकते, तुमच्या घरावर बुलडोजर येऊ शकते, तुम्हाला जेल होऊ शकते. दुसरं एक उदाहरण रशियामध्ये घ्या. रशियामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं आहे. रशियामध्ये सुद्धा मतदान होत असतं. रशियामध्ये मतदान होतं, पण जो कोणी पुतीनच्या विरोधात उभा राहील, पुतीनच्या विरोधात उभा राहिला, एकतर तो गायब होतो, त्याचा ऍक्सिडेंट होतो, त्याचा खून होतो. येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचं आहे. आणि ह्या सगळ्या लोकांचं हिटलरच्या संदर्भातलं एक उदाहरण सांगतो आणि नंतर मी समारोपाकडे येणार. आता आपल्या देशामध्ये तशाच प्रगतीचं हिटलर चालू आहे. हिटलरने काय झालं की त्याचं रशियाबद्दलचं युद्ध चालू होतं आणि रशियामध्ये जर्मनीचं रशियाबद्दल युद्ध चालू असताना त्या ठिकाणी हिटलर हारला. तिथल्या आपल्याला सेनापतींनी सांगितलं की आपण हारलेलो आहोत. तो म्हणाला गप, बिलकुल बोलायचं नाही. म्हणे का बोलायचं का नाही? त्यामुळे सगळ्या रशियामध्ये, सगळ्या जर्मनीमध्ये नाही का दिवाळी साजरी करा आणि घोषित करा की आपण रशियावरती विजय मिळवलेला आहे, आपण जिंकलेलो आहे. ठिकठिकाणी चौकामध्ये मोठमोठ्या प्रकारचे उत्सव साजरे करा. आणि त्या काळामध्ये जर्मनीमध्ये खऱ्या अर्थानं हिटलरने सांगितलं, लोक ऐकत होते आणि लोकांनी तिथे उत्सव साजरा केला. म्हणजे आपण आपल्या असणारा मेंदू गहाण ठेवून ज्यावेळेस राहतो, तुमचा मेंदू ज्यावेळेस हॅक केला जातो, तो हॅक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं वेडपटपणाचं काम आपण करत असतो. आता इथे सुद्धा तिसऱ्यांदा तुमच्याकडे स्वतःची नोकरी मागण्यासाठी लोक येणार आहे 5 वर्षासाठी. हे नौकर आहेत, आमदार, खासदार, MP, पंतप्रधान, राष्ट्रपती, हे सगळी लोक जी आहेत ती देशातल्या नागरिकांचा आपला देश आहे. हा भारतीय, आम्ही भारतीय लोक, हा देश आम्ही चालवतो. आम्ही आमच्या कामात असतो, कोणी शिक्षक असतो, डॉक्टर असतो, इंजिनियर असतो. आम्हाला वेळ नाहीये म्हणून आम्ही आमदार, खासदार, बाकीचे सरपंच, नगरसेवक वगैरे नेमतो. ते 5 वर्षांनी पुन्हा एकदा तुमच्याकडे लायसन रिन्यू करायला येणार आहे. मी मध्यंतरी प्रशांत किशोरांशी बोललो. प्रशांत किशोर आता सध्या बिहारमध्ये फिरतायत. प्रशांत किशोर म्हणाले की आपल्या लोकांना सगळे प्रश्न कळतात. बोला की किरण जी यार आप गलत समझते हो, हमारे लोगों को सारे सवालात मालूम है. बोले फिर क्या हुआ? बोले देखो अभी मैं हर 2-3 किलोमीटर के बाद जाता हूँ और वहां पे लोगों को पूछता हूँ कि क्या समस्या है. तो बोले यहाँ स्कूल नहीं है, यहाँ पानी नहीं है, यहाँ अस्पताल नहीं है, यहाँ पे ठीक से जाने के लिए सड़क नहीं है. सब सारे सवाल लोगों को मालूम होता है, सब सारे सवाल मालूम होते हैं. लेकिन जब चुनाव आता है तो कोई भगवान के नाम पे वोट देता है. चुनाव आता है तो बोलता है नहीं, ये जो नगर सेवक है मेरे बेटी के जन्मदिन पे आया था, ये मेरे बेटी के शादी में आया था आमदार, ये मेरे भाई के मैयत में आया था खासदार. तो ये जब तक जेव्हा कधी तुमच्या याच्यामध्ये की बाबा आपल्यासाठी हा आमदार, हा खासदार, हा नगरसेवक हॉस्पिटलसाठी काही करतोय का रे बाबा, माझ्या शाळेच्या शिक्षणासाठी काही करतोय का रे बाबा, या देशातल्या असणाऱ्या वैज्ञानिक गोष्टीसाठी काही करतोय का, आपल्या सगळ्या लोकांना शरम वाटावी अशा प्रकारच्या आपण देशात राहतोय. स्वातंत्र्याच्या 1947च्या नंतर आपल्या देशात एकही विज्ञानातलं भारतामध्ये हे संशोधन करून या ठिकाणी विजय मिळून असा एकही वैज्ञानिक या देशात झालेला नाही की ज्याला नोबेल पुरस्कार मिळालेला असेल. आपल्याला शरम वाटली पाहिजे. 140 कोटींचा देश आहे, 140 कोटींचा देश, आणि आपल्याकडे एकही नाही. ते जर अमेरिकेकडे पाहिलं तर 450, जर्मनीकडे पाहिलं तर 200, जपानकडे पाहिलं तर 121, एवढे नोबेल पुरस्कार विज्ञानातले. आपल्या देशातनं दुसरीकडे जाऊन तिथे अभ्यास करून तिकडे अमेरिकेत जाऊन नोबेल पुरस्कार मिळाले 2 सायंटिस्ट आहेत. पण भारतातच संशोधन केलं, भारतातच शिकले. आपल्या देशातलं शिक्षण सुद्धा किती कसपटा समान आहे किंवा थर्ड क्लास आहे हे तुम्हाला सांगतो की देशातल्या असणाऱ्या 200 युनिव्हर्सिटीमध्ये भारतातली एक पण युनिव्हर्सिटी नाही, एक पण युनिव्हर्सिटी नाही देशातली. 200 युनिव्हर्सिटी आहेत. 200 जगामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटी आहेत 1000, 2000, 3000, त्यातल्या 200 पहिल्या युनिव्हर्सिटीमध्ये भारताची एक पण युनिव्हर्सिटी नाही.
अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपल्या देशातल्या असणाऱ्या सर्वसामान्य माणसाचं दरडोई उत्पन्न किती आहे? साधारणतः 35 ते 40,000. ज्या देशामध्ये 80 स्वतः सरकार सांगतं की 80 कोटी लोकांना आम्ही धान्य देतो, ज्या देशामध्ये 80 कोटी लोकांना धान्य द्यावं लागत असेल, तो देश विकसित कसं समजायचा? ज्या लोकांचं कसं समजता येईल? त्यामुळे या देशामध्ये नव्या पद्धतीनं माणसाला माणूस जोडून त्याचा धर्म जात न बघता तो माणूस आहे, तो देशासाठी काम करतोय. नगरसेवक आला, आमदार आला, खासदार आला, त्याला विचारा माझ्या मुलाची फी MBA ची 40 लाख कशी काय झाली? MBA ची फी 40 लाख. MBA डॉक्टर बनायचं असेल तर 1.5 कोटी, 25 लाख, 30 लाख. आणि या देशातलं असणारं 9% उच्च शिक्षण जे आहे ते सरकारी जागा आहेत आणि उरलेल्या 91% जागा ज्या आहेत त्या सगळ्या खाजगी लोकांकडे, सगळ्या भांडवलदारांकडे. आणि ते दरवर्षी पैसे फक्त हडपत असतात आणि आपण त्याच्यावरती आवाज उठत नाही. आणि भारतीय राज्यघटना आपल्याला सांगते की सगळ्यांना समान आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे. देशातल्या असणारे अनेक, इस्रायल सारखा छोटा देश आहे, PG to KG, KG to PG हे सगळं शिक्षण मोफत दिलं जातं. या देशातला विकास का झाला? या देशातला विकास याच्यासाठी झाला की जपानच्या लोकांनी सुरुवातीला आपल्या अर्थव्यवस्थेचा 78% भाग जो आहे तो शिक्षणावरती खर्च केला. अमेरिकेने 68% केला. आपल्या देशातला भारत किती टक्के खर्च करतो? 2.25%, 3.25%, 3.25% एकूण असणाऱ्या अर्थसंकल्पाचा करत असेल तर मग ते शाळा विकणार, शिक्षकाला देशोधडी लावणार, शिक्षक सेवक म्हणून काम करतात लोक. एक मनुष्य होता, तो आता अयोध्येला जाऊन आला, शिक्षक सेवक होता. अरे म्हटलं बाबा, तू ज्यासाठी अयोध्येला गेला, राम तुला भेटला, तर त्याला सांगायचं होतं कमीत कमी ही शिक्षक सेवक या योजना तरी कट कर आणि मला कायमचा शिक्षक कर. म्हणजे अशा पद्धतीनं वास्तविकता धर्म हा आपल्या श्रद्धेचा विषय, धर्म हा आपल्या आत्मिक विकासाचा गोष्ट आहे. धर्म हा आपल्या असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या देवधर्म हा आपला वैयक्तिक गोष्ट आहे. त्याला या लोकांनी बाजारात आणलेला आहे आणि बाजाराच्या मागे, रामाच्या मागे झासा राम बसलेला आहे. तो झासा देण्यासाठी सामने राम रखने का, पाठीमागे झासा राम. आणि ह्या झासा राम पासून जर खऱ्या अर्थानं तुम्हाला असेल आणि खऱ्या रामाच्या पाहायचं असेल तर या देशातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांकडे पहा. या देशातले असणारी लोक लढतायत. वास्तविकता आम्ही गोदी मीडिया वगैरेचा विचार नाही करत. आणि या देशामधल्या इतके लोक जागृत आहेत. आज काशीनाथ तिवरे साहेबांनी इथे बोलवलं. वास्तविकता काशीनाथ तिवरे साहेब इतकं चांगलं बोलतायत तर त्यांना मला आश्चर्य असं वाटलं की मला कशाला बोलवलंय. इतका त्यांचा अभ्यास जास्त असताना त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं इथं भूमिका मांडलेली आहे. छोट्या माणसांनी, प्रत्येक माणसाने फक्त 10 माणसांना सांगितलं तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हा झासाराम परत आपल्याला झासा देऊ शकणार नाही. या देशामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी गल्ली बोळात जातोय, मी राज्यात जातोय, मी वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्ह्यांमध्ये येतोय. प्रत्येक माणसामध्ये असंतोष आहे, प्रत्येक माणसामध्ये असंतोष आहे. अहो, गॅस महाग झाला तो काय फक्त मुसलमानांसाठी झालाय का? हिंदूंसाठी पण झालाय. बेरोजगारी निर्माण झाली आहे तर फक्त मुसलमानच बेरोजगार झाले का? ते तर त्यांनी त्यांचे स्वतःचे रोजगार निर्माण केले. टायर करो, ये करो, वो करो, त्यांची वेगळी रोजगार यंत्रणा आहे. तर तुमच्या मुलांच्या प्रश्नाचं काय? या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत. आज तुम्हाला खरं अर्थानं मला एक अतिशय वाईट गोष्ट वाटली की MA इकॉनॉमिक्स झालेला फर्स्ट क्लास मधले मुलगा, MA इकॉनॉमिक्स फर्स्ट क्लास, काम काय करतोय? 9,000 वरती सुरक्षा रक्षक म्हणून काम करतोय. बदलापूरला जाऊन बघून ये. डॉक्टर म्हणून झालेला, MBBS झालेला तरुण नवीन लागलेला काम करतोय सेंट्रल हॉस्पिटल किंवा कुठल्या ठिकाणी 30,000 किंवा 40,000 वरती. तुम्ही पहा खाजगी रुग्णालयांमध्ये 20,000 15,000 मध्ये BMS डॉक्टर काम करतायत. एक असतो तिच्यामध्ये MBBS MD आणि बाकीचे सगळे BMS असतात. 10,000 15,000 20,000 मध्ये काम करणारे. हे सगळेच्या सगळे आपली आरोग्य यंत्रणा, आपली शिक्षण यंत्रणा. या देशातलं शिक्षण जोपर्यंत माणसाला प्रश्न विचारायला शिकवत नाही, या देशातलं शिक्षण जोपर्यंत या देशाचा विस्तार, एकंदरीत पृथ्वीचा विचार कसा झालाय शिकवलं जात नाही, तोपर्यंत या देशामध्ये सायंटिस्ट निर्माण होणार आहे. सगळ्यात शेवटचं तुम्हाला सांगतो, जगातला ज्याला 4 नोबेल पुरस्कार मिळाले ते स्टीफन हॉकिंगचं उदाहरण देतो. स्टीफन हॉकिंग असं म्हणतात की जगामध्ये ज्या पद्धतीचा देव पूजला जातो, मानला जातो, पूजला जातो, विचार केला जातो, प्रचारित केला जातो, तशा प्रकारचा देव
या जगात पूर्वी कधी नव्हता, आता कधी नाहीये आणि येणाऱ्या लाखो वर्षामध्ये कधी असणार नाही. हा स्पष्टपणे जर समजा माझं ऐकायचं नसेल तर तुम्ही विज्ञानाचं सुद्धा ऐकू शकता. आणि एवढं बोलून तुम्ही मला या ठिकाणी माझ्या मामाच्या गावाला यायची संधी दिली. तुमच्याशी संवाद करण्यात असलेल्या अनेक आठवणी उजाळा मिळाला त्या निमित्तानं तुमचे खूप खूप आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.